मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी येथे महामार्ग सुटण्याची घटना घडलेली आहे। मी सध्या आहे कळंबणी येथे आणि आता आपण पाहतोय की हा मुंबईतून गोव्याच्या दिशेने आता येणारी ही बाजू आहे आणि या ठिकाणी कळंबणीच्या ठिकाणी हा असलेला एका ओढ्यावरती हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज जो आहे तो मोठ्या प्रमाणात खचला आहे आणि त्यामुळे इथे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो की हा कॉन्क्रीट जो रस्ता आहे त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे पडलेले आहेत आणि त्यामुळे अवजड वाहतूक जी आहे ती या ठिकाणी खबरदारी म्हणून स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। खरं तर महामार्गाकडून ही जी पूर्ण बाजू आहे ही बाजू वाहतुकीसाठी बंद करणं हे अपेक्षित आहे। याचं कारण असं आहे की दुसऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर हा सांधा आहे ह्या पुलाचा आणि हा सांधा मोठ्या प्रमाणामध्ये खचत चाललेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईतून येणारी जी अवजड वाहतूक आहे ती या मार्गावरून जर कायम चालू राहिली तर कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी असलेले जे प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत ते आहेत। तर मला सांगा काय नेमकी परिस्थिती झाली आणि कशामुळे हे सगळा रस्ता बंद केला? रस्ता पाण्याने पावसाने खचलेला आहे आणि इथे आता वाहनांना आता इथे धोका निर्माण झालेला आहे। प्रशासन म्हणजे आमच्या अधिकारी वर्गाने कळवले, आमचे प्रांतसाहेब येत आहेत निघालेलीच आहेत, थोड्या एक 5 मिनिटात पोहोचत आहे। ही केव्हाची घटना आहे आणि हे कशामुळे आहे? घटना ही 3-4 दिवसामध्ये होती, पण आज रात्रीपासून हे जास्त गेले। पहिलं थोडंसं पॅक होतं, आता हे आज भरपूर गेल्यामुळे आज जास्त शाळा वाढत चालल्या? होय होय, इथे धोका आहे। आपण पाहतोय की स्थानिक ग्रामपंचायतीचे हे सगळे कर्मचारी आहेत किंवा प्रशासनाचे काही प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा रस्त्यावरती झाडांच्या फांद्या ठेवलेल्या आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याने याबाबत कल्पना दिलेली आहे, मात्र अद्याप तरी या ठिकाणी कोणीही आल्याचं पाहायला मिळत नाहीये। असं असलं तरी सध्याची जी परिस्थिती पाहता या ठिकाणचा जो हा मार्ग आहे हा तात्काळ बंद करणे हे अतिशय आवश्यक बनलेलं आहे। एबीपी माझा, खेड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।